जय शिवराय मंडळी. मी आज आलोय पिंपरी दुमाला येथे सोमेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी. या मंदिराच्या आवारामध्ये यज्ञ वराहाची एक सुंदर मूर्ती आपल्याला दिसते. वराह अवतार म्हणजे विष्णूचा साधारण तिसरा अवतार आहे, तर यज्ञ वराह म्हणजे त्याचं पूर्ण मूर्तीच ही वराहाचं शरीर धारण केलेली असते, त्याला यज्ञ वराह म्हणतात. तर जेव्हा शिर हे त्याचं वराहाचं असतं आणि बाकीचं धड विष्णूचं असतं तेव्हा त्याला नरवराह असं म्हणतात. इथे असलेला यज्ञ वराह आहे त्याच्यामध्ये खासियत म्हणजे भगवान विष्णूची असंख्य मूर्त्या त्याच्या अंगावरती कोरलेल्या इथे दिसतात. ही मूर्ती सध्या भग्नावस्थेत आहे, परंतु त्याचे जे सुळे असतात त्याच्यावरती त्यांनी यज्ञवराहाने सुळ्यावरती पृथ्वी धारण केलेली असं दाखवलं जातं. तर पाठीमागे पायाशी नागदेवता असते जी पाताळाचं प्रतीक आहे. अशा प्रकारचे यज्ञवराह जे आहेत ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी दिसतात. पहिलं म्हणजे हे पिंपरी दुमाला, दुसरं लोणी भापकर आणि तिसरं चाकणमध्ये चक्रेश्वर मंदिर, तिथे आपण पाहू शकतो. विष्णूचा पहिला अवतार म्हणजे मत्स्यावतार. इथे एक मूर्ती आहे, सुरुवातीला ती कासवाच्या आकाराची दिसली, परंतु त्याच्या तोंडाकडची बाजू बघितल्यानंतर हे समजतं की हा विष्णूचा पहिला अवतार मत्स्यावतार आहे. याच्यानंतर तुम्ही या सोमेश्वर मंदिरातील सर्वात सुंदर मूर्ती पाहता ती म्हणजे विष्णूची मूर्ती. त्याच्या हातामध्ये एकीकडे शंख आहे, एकीकडे चक्र आहे, तर हातामध्ये गदा देखील दाखवलेली आहे. विष्णूच्या पायाशी गरुड देवता प्रणाम करीत आहे असं दाखवलंय. तर शेजारी काही अनुयायी सुद्धा दिसतात. मस्तकाच्या वरती नक्षीदार प्रभावळ आहे, त्याच्यावरती गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत. तर एका बाजूला ब्रह्मा आणि एका बाजूला विष्णू आहेत. तर या तिन्ही ज्या मूर्ती आहेत त्या मंदिराच्या शेजारी आहेत. सोमेश्वर मंदिराला कधी भेट दिली तर या मूर्ती पाहायला विसरू नका. जय शिवराय.